नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मंडळामध्ये गणपती बसवल्यानंतर महाप्रसादामध्ये वाटली जाणारी मौसूद दाणेदार तरीही रसरशीत अशी लापशीची रेसिपी। त्यासाठी आपण इथं 1 कप रवा घेतलेला आहे, जो गव्हापासूनच बनवलेला हा रवा असतो। याला गदग रवा असंही म्हणतात। या रव्यापासूनच आपण याची लापशी बनवणार आहोत। तसं गहू भरडून आणून देखील आपण त्याची लापशी बनवतो, पण आता हा इन्स्टंट रवा मार्केटमध्ये भेटतो, आपण याची इन्स्टंट अशी बनवू शकतो लापशी। इथं कुकरमध्ये मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि तुपावरती आपण हा रवा परतवून घ्यायचा आहे। मंद गॅसवरती आपण हा 4 ते 5 मिनिट असा कंटिन्यू हलवत ना हा रवा छान असा या तुपावरती परतवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट परतल्यानंतर तुम्ही पाहत आहात आपल्या रव्याचा कलर चेंज झालेला आहे, अगदी हलका झालेला आहे आणि त्याचा कलर देखील अगदी असा पांढरा झालेला आहे। म्हणजे आपला रवा अगदी करेक्ट भाजला गेलेला आहे इथं तुपावरती। आता 1 कप आपला इथं रवा होता, तर त्यासाठी आपण इथं 2.5 कप पाणी टाकायचं आहे। 2.5 कप पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। 2.5 कप पाण्यामध्ये हा रवा अगदी मौसूत असा शिजून निघतो आणि एक्स्ट्राचं पाणी देखील राहत नाही, तुम्ही पुढे पाहालच। आता याला ना फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आपण अगदी लो हीटवरती। तोपर्यंत आता जोपर्यंत आपला रवा शिजत आहे तोपर्यंत गूळ लागणार आहे आपल्याला। गूळ देखील ना असा जो थोडासा काळसर असा गूळ असतो ना तोच वापरायचा, याने ना चव खूप छान येते आपल्या लापशीला। थोडेसे तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घ्या तुम्ही आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप देखील आपण घेऊया यामध्ये। 1 शिट्टीमध्ये पाहत आहात तुम्ही अगदी करेक्ट परफेक्ट अशी आपली ना गहू शिजलेले आहेत। आपली लापशीसाठी बनवलेले आपले हे गहू अगदी शिजून तयार झालेले आहेत। एक्स्ट्राचं थोडं देखील पाणी राहिलेलं नाही आहे आणि अगदी मौसूद अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहतच आहात। आता यामध्ये आपण गूळ ॲड करणार आहोत, तर गूळ आपण असंच डायरेक्टच ॲड करायचं नाही आहे। इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 कप गूळ घेऊया। 1 कप गहू होता, गव्हाचा रवा होता, त्यासाठी बरोबर 1 कपच गूळ आपल्याला घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण होतं हे। यामध्ये मी 1 कपच पाणी टाकलेलं आहे आणि हे गूळ ना फक्त या पाण्यामध्ये आपण वितळून घ्यायचं आहे, पाक वगैरे काही बनवायचं नाही आहे त्याचं। जोपर्यंत गूळ वितळतोय तोपर्यंत थोड्याशा तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स परतवून घेऊया। त्यानंतर आपण थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप देखील परतवून घेऊया। इथं ओलं खोबरं देखील तुम्ही टाकू शकता। इथं पाहत आहात तुम्ही आपलं गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता वितळलेला गूळ ना या पाण्यासहित तसंच आपण हा जो रवा शिजलेला आहे त्याच्यामध्ये गाळून घेऊया, कारण गुळामध्ये थोडासा कचरा असतो, तुम्ही पाहत आहात। त्यामुळे ना गाळूनच घाला तुम्ही कधी पण घालताना। आता यामध्ये ना या गुळाच्या पाण्यासोबत आपण हे गहू ना 4 ते 5 मिनिटांसाठी हा जो गव्हाचा रवा आहे ना 4 ते 5 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊया। आणि आपण गहू हा जो रवा आहे गव्हाचा हा छान असा परतवून घेतलेला आहे ना, खूप हलका झालेला आहे तो। मग या गुळाच्या पाण्यामध्ये ना तो छान असा शिजतो, ते गुळाचं पाणी पूर्ण आतपर्यंत जाताना अगदी रसरशीत अशी आपली लापशी बनवून तयार होते। तुम्ही पाहत आहात सगळं असं पाणी गुळाचं ना ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आपल्या रव्याने। यामध्ये आपण थोडीशी सुंठ पावडर आणि बडीशोपची पावडर टाकूया आणि जे तळून घेतलेले होते ड्रायफ्रूट्स ते टाकून आपण मिक्स करून घेऊया, 1-2 मिनिट शिजवूया। तयार झालेली आहे पहा इथं आपली अगदी इन्स्टंट अशी गव्हाच्या रव्याची लापशी। अगदीच मस्त चविष्ट बनवून तयार होते आणि खूप पौष्टिक देखील आहे हे। जे उरलेलं तूप होतं ड्रायफ्रूट्स फ्राय केल्यानंतर ते देखील मी याच्यामध्येच ॲड केलेलं आहे। अगदी खमंग असा सुगंध येत होता ना बडीशोप आणि सुंठचा, अगदी मौसूद दाणेदार रसरशीत। मंडळामध्ये गणपती वगैरे बसवल्यानंतर खांड बनवतात, म्हणजे आमच्या इथं तरी खांडच म्हणतात। म्हणजे गणपती जाण्याच्या अगोदर 1-2 दिवस बनवतात, महाप्रसाद ठेवतात, ज्या दिवशी पूर्ण गल्लीला जेवण असतं, सगळ्यांना जेवण असतं, त्यामध्ये ही लापशी बनवली जाते। तुम्ही या गणपती उत्सवामध्ये एकदा नक्की या प्रकारे ट्राय करून पहा। आवडली तर एक लाईक नक्कीच करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत। मग तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।